पितृपक्ष स्पेशल मस्त थापटण मी बनवून दाखवणार आहे. त्याच्यासाठी हिरवी मिरची, लसणाच्या पाकळ्या, जिरं आणि अर्धा चमचा इथे ओवा घेतला. याला चांगलं असं बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे याचं. आणि त्याच्यानंतर इथे मोठ्या कढईमध्ये तेल टाकलं आहे 3 ते 4 चम्मच. 1 वाटी बेसन घेतलं आहे, त्याला त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी टाकलं आहे. त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे, त्याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे. त्याच्यानंतर कढईमध्ये तेल चांगलं तापलं आहे, तर जिरा, मोहरी आणि जी पेस्ट बनवलेली होती ती त्याच्यामध्ये ॲड केली. थोडीशी हळद पण टाकली आहे आणि जी अर्धी वाटी पाणी उरलं होतं ना ते त्याच्यामध्ये ॲड केलं आहे. आणि उकळी आल्याच्यानंतर बेसन पण त्याच्यामध्ये टाकलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्याच्यानंतर चवीपुरतं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. परत त्याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि गॅस बंद करून 1-2 मिनटं त्याला तसंच साईडने ठेवायचं आहे, म्हणजे गॅसवर ठेवायचं आहे. तर ते परातीला चांगलं तेल लावून घ्यायचे, म्हणजे ज्या वड्या आहेत त्या व्यवस्थित निघतील. आणि थोडंसं पाणी घ्यायचे वाटीमध्ये आणि हाताला लावून लावून मस्त गरम असतानाच त्याला सेट करायचं आहे, कारण की बेसन गरम असतानाच ते सेट होतं, नंतर होत नाही. आणि त्याच्यानंतर आवडीनुसार छान त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे. तर पितृपक्ष स्पेशल वड्या ज्या आहेत त्या बनवून तयार झाल्या आहेत.